special gift for someone special like you. Thanks for celebrating your birthday with me. थँक्स मी बोलायला हवं, कारण हे माझ्या वाढदिवसाचं आत्तापर्यंतचं बेस्ट सेलिब्रेशन होतं. एनिवे, गिफ्ट कसं वाटलं? खूपच छान. पण एवढ्या महागड्या गिफ्टची काय गरज होती? तुझ्यासमोर आम्हाला इतर कुठल्याही गोष्टीची किंमत महत्वाची वाटत नाही. रात्र खूप झाली आहे. आम्ही बसलोय चांदणं पाहत. मला म्हणायचं होतं, झोपण्याची वेळ झाली आहे. गुड नाईट. दादूंच्या तब्येतीत काही सुधारणा? अरे हां, तेच सांगायला आले होते. दादूंच्या तब्येतीत आता बरीच सुधारणा झाली आहे. हळूहळू ओळखायला लागलेत ते आम्हाला. आणि आज तुझ्याबद्दल पण बोलत होते. काय सांगितलं त्यांनी माझ्याबद्दल? नाही, असं कुणाबद्दल काही सांगण्या इतपत ते बरे झाले नाही आहेत, पण काहीच नाही तर निदान आमचं नाव घेतलं हे काही कमी आहे? साक्षी, तुझं खरंच माझ्यावर प्रेम आहे? माझं प्रेम तुझ्यावर? हा, काहीतरीच काय. साक्षी, मी थट्टा करत नाहीये, सिरियसली विचारतो. अच्छा, म्हणजे इतके दिवस मी तुझी थट्टा करत होते असं तुला म्हणायचंय? साक्षी, तशीच वेळ आली तर तू तुझ्या घरच्यांना सोडून माझ्याबरोबर पळून येशील? हीच गोष्ट मी तुला त्या दिवशी सांगितली तर मला वेड्यात काढलंस. आईच्या आणि घरच्यांबद्दलच्या कर्तव्याची आठवण करून दिलीस. विसरलास? राज, अशा पळून जाण्याच्या गोष्टी तू करशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. काय झालंय तुला? राज, काय झालंय? तू हे सगळं आता बोलतेस कारण तुला पुढच्या धोक्याची कल्पना नाहीये.
हे बघ, खरं हे आहे की खरं हे आहे की मला तर खूप उशीर झाला. गोदा काकू याची वेळ झाली. चल मी पळते. बाय. लव्ह यू. आमच्यावर जागण्याची वेळ आणून तू झोपणार? इट्स नॉट फेअर. मी काय केलं? हा प्रश्न तू स्वतःलाच का नाही विचारत? तूच सांग. प्रश्न आम्ही विचारलाय. मलाही फक्त प्रश्नच विचारता येतात. शिक्षिका झाल्याचा परिणाम. एका मस्तीखोर विद्यार्थ्याला सुधरवलं. इतक्या रात्री हा विद्यार्थी काय करतोय? तू इथे समोर नसतानाही तुला पाहण्यासाठी आम्ही रात्रभर चंद्र पाहत असतो. आणि मी समोर असताना चंद्राला तुमचा हेवा वाटत असा. मला वाटतं खरंच खूप उशीर झालाय. आम्हालाही तसंच वाटतंय. तुला काय वाटतं? तुला भेटण्याची घाई आहे ना? आत्ता भेटणार? ऑफकोर्स. ही आमची नेहमीची सवय. पण मी तर घराबाहेर पडतच नाही. जसं घराबाहेर पडत नाहीस तसंच आमच्या मनात नाही बाहेर पडत नाहीस. म्हणून रोज रात्री आपली भेट होते स्वप्नात. गुड नाईट. स्वीट ड्रीम्स. तू भेटल्यापासून प्रत्येक रात्र ही स्वीट ड्रीमच असते. गुड नाईट. तू स्वप्नात भेटणार म्हणून आम्ही बोलणं थांबवतो आणि आता वाट पाहतो तुझ्या येण्याची. गुड नाईट. राज, अरे राज, इथं बसून काय करतोयस तू? चल जेवायला चल. चल नाही लवकर. काकू, मला भूक नाहीये. अरे काय झालं असा गप्प गप्प का तू? हा काय नाही. नाही, तू नाही सांगितलंस ना तरी मला माहित आहे. काय माहितीये? साक्षीच्या घरच्यांच्याकडून तुझ्या आणि साक्षीच्या प्रेमाला परवानगी मिळेल की नाही याचा विचार करतोयस ना. पण माझ्या दाम्याला ना एकदा ठीक होऊ दे. तो ठीक झाला ना की तुमच्या लग्नाला त्याची परवानगी मिळेलच बघ. नाही तसं मी आता जाऊन त्या घरी साक्षीचा तुझ्यासाठी हात मागितला ना तर मला कुणी नाही म्हणणार नाही. काकू, काकू अगं हे तू समजतेस तेवढं हे प्रकरण सोपं नाहीये.
बघ, त्यांनी मला उद्या येऊन माझं वय, उंची, शिक्षण, पगार हे सगळं विचारलं तर मी काही वाईट वाटून न घेता सांगे नाही. पण 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 यांच्यासाठी मी माझे आई बाबा कुठून आणू? हे बघ, पुरुषासारखा पुरुष ना रे तू, आणि तुझ्या डोळ्यात पाणी. काकू, मग तूच सांग ना, मी काय करू? हे बघ, तुझ्या आई बाबांबद्दल कोणी विचारायला आलं ना तर सरळ माझ्याकडे बोट दाखव. असा काय पाहतोयस? लोकांना मला विचारायला येऊ दे, मी सांगेन त्यांना काय सांगायचंय ते. पण तुला मी तुझी आई वाटते ना रे? आई, वहिनी, ओ वहिनी, तिघींपैकी एकही नाही. चहाची तयारी नाही, नाश्त्याची तयारी नाही. हे चाललंय काय? सकाळी सकाळी गेल्या कुठे? वहिनी, ओ वहिनी. कॉलेज रोडवरच्या पोलिसांच्या चकमकीत 2 गुंड ठार. येस, वा, बाईसाहेब पेपर वाचताय. दुसरी कामं राहिली बाजूला. हे साक्षी, इकडे ये. बोल. तू पेपर आधी बाजूला ठेव का? तुझी आई आणि देव कुठे आहे? का? काय झालं? वर तोंड करून मलाच विचारतेस काय झालं म्हणून? यांची कॉलेजला जायची वेळ झाली, अजून नाश्ता तयार नाही. हे चाललंय काय या घरात? तुझी आई गेली कुठे का? काकू, उगाच वैतागू नकोस. आई मार्केटला गेली आहे आणि मी सुद्धा सकाळी सकाळी उठून अभ्यास करत बसले होते. माहितीये तुझा अभ्यास. आणि देऊ कुठे आहे का? का ती सुद्धा महाराणीसारखी अजून हंतरुणात लोळत पडली आहे? माहित नाही, बघून येते. काही गरज नाही. त्यापेक्षा मला कामात जरा मदत कर. दूध गरम करायला ठेव, 2 कांदे चीर आणि पोहे सुद्धा भिजत घाल. आणि श्रावणीचं डाएट ज्यूस आहे ना, ते जरा बाहेर काढून ठेव, म्हणजे ती येईपर्यंत नॉर्मल होईल. ही सगळी कामं कर, तोपर्यंत मी आंघोळीला जाऊन येते. देऊ अजून उठली कशी नाही? विक्रमचा मेसेज. गुड मॉर्निंग माय स्वीट हार्ट. गुड मॉर्निंग. हॅलो. हॅलो, एवढाच मेसेज? म्हणजे म्हणजे आम्ही पाठवलेल्या मेसेजचा अर्थ तुला खरंच कळलाय का? तू विक्रम, बोल ना. तुझं ऐकण्यासाठीच तुला फोन केलाय. पण तू काही बोलतच नाहीयेस. काय बोलू? माझे सगळे शब्दच संपलेत. काल रात्रीपासनं मला काय होतंय काही कळतच नाहीये. आमची अवस्था तुमच्यापेक्षा वेगळी नाहीये देवयानी. असं वाटतंय जे सगळं घडतंय ते स्वप्नात घडतंय.
आयुष्य इतकं सुंदर असेल याचा प्रत्यय याआधी आम्हाला कधीच आला नव्हता. खरं सांगायचं तर आमच्या आयुष्यातली ही सगळ्यात सुंदर सकाळ आहे. देवयानी, प्रेम खरंच इतकं सुंदर असतं? मला काय माहित, पण असं म्हणतात की दोन व्यक्तींमध्ये प्रेम असलं ना की त्याचा उच्चार करावा लागत नाही, शब्दांची गरजच भासत नाही. प्रेमाला भाषा असते, पण ती नजरेची. एकमेकांच्या नजरेत हरवून जाणं म्हणजेच प्रेम. आणखी? म्हणजे साक्षी असं म्हणत होती. देवयानी, तुला ना अजून नीट खोटंही बोलता येत नाही, पण खरंच किती छान बोलतेस तू. फक्त हे सगळं फोनवर बोलण्यापेक्षा तू आमच्या जवळ बसून बोलली असतीस ना, तर आम्हालाही खूप पटकन समजलं असं. समजवशील ना आम्हाला? विक्रम, तू पण ना. देवयानी! विक्रम, काय झालं विक्रम? तू लाजलीस आणि आमच्या छातीत कळ आली. तू काय खरंच घाबरलीस का काय? म्हणजे आपल्या माणसाला काही झालं तर कुणीही घाबरेल. आपला माणूस किती छान वाटतंय तुझ्या तोंडून हे ऐकायला. असं वाटतंय की तू बोलत राहावंस, मी ऐकत राहावं. मस्त आहे ना आयडिया? तुझी आयडिया जर मी ऐकली ना तर माझ्या शाळेचे 12 वाजतील. आधीच मला उशीर झालाय, आता मी फोन ठेवते. ओके, आम्हाला सांग तू आम्हाला कधी भेटणार आहेस आणि कुठे भेटणार आहेस. आम्ही लगेच तयार होतो. आत्ता? आत्ता कसं काय भेटणार? आता मला शाळेत जायचंय आणि तुलाही ऑफिसला जायचं असेल ना. अरे पण आम्ही तुला शाळेत सोडायला येतो, तुझी काही हरकत नाही ना? पण कशासाठी? देवेनी, आता आम्हाला कुठलाही पॉइंट पर्यंत ऐकायचं नाही. तू तयार आहे, आम्ही तुला पिकअप करायला येतो. ओके विक्रम, कोणतरी आलं, मी फोन ठेवते. हा. अरे आम्हाला तुझ्याशी बोलायचं आहे. येऊ देत ना, कोणी यायचं असेल तर. अरे असं काय करतोस? प्लीज प्लीज, मी फोन ठेवते. ओके, सॉरी सॉरी, बाय. हॅलो देवयानी, हॅलो. अरे आम्हाला बोलायचं आहे तुझ्याशी. हे बघ विक्रम, प्लीज, मी तुला ना 5 मिनिटात फोन करते. हां प्लीज, 5 मिनिटं. बाय. बघा 5 मिनिटात. हो, 5 मिनिटात करते, सांगितलं ना. ओके बाय. देऊ, 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 काय आहे अगं? किती उशिरापर्यंत झोपून राहिली होतीस? हां, उशीर नाही झाला तुला? शाळेत नाही जायचं? हो, जायचंय ना. काय झालं? काय लपवतेस तू? नाही, काय नाही, कुठे काय, काहीच नाही. साक्षी, साक्षी प्लीज, नो, नाही साक्षी, नाही नाही साक्षी, नाही साक्षी, तू फाडशील ते. साक्षी, वाव, अच्छा, इफ आय एम नॉट मिस्टेकन हे तुझं बर्थडे गिफ्ट आहे, राईट? राईट. देऊ, सांग ना, किती वेळ बोलत होतीस विक्रमादित्यशी? रात्रभर? देऊ, तू हसती नाहीस? म्हणजे तू नक्कीच त्याला आय लव्ह यू म्हणालीस, हो ना? सांग ना. तू नुसती हसत राहिलीस तर मला कळणार नाही असं वाटतंय तुला? ठीक आहे, तू मला नाही सांगितलंस ना, तर मग मी विक्रमादित्यला फोन करून विचारेन. खरंच? कसं? असं. साक्षी प्लीज, नाही साक्षी प्लीज, साक्षी प्लीज दे, काहीतरीच करू नको. साक्षी प्लीज, प्लीज दे ना. मादी सांग. प्लीज दे ना, मी सांगते ते, प्लीज. ठीक आहे. हो हो, मी काय तुझा फोन चोरत नाहीये. देऊ, सांग ना, सांग ना काय झालं, सांग प्लीज.